गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आज आम्ही चाललो आहोत बाईकवर फिरायला. कुठे ते बघण्यासाठी व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आम्ही आता बदलापूर कर्जत हायवेने चाललो आहोत आणि आता सामटोळी जवळ पोहोचलो आहोत. घरातून निघालो तेव्हा खूप पाऊस पडत असो, व्हिडिओ वगैरे काढायला नाही मिळालं. मॉर्निंगचा व्ह्यू बघा गाईज, हिरवेगार डोंगर, शांत वातावरण, मोकळा रस्ता आणि हा मध्येच कोसळणारा पाऊस जर असेल तर फिरायची वेगळीच मजा असते. त्यानंतर आम्ही पोहोचलो गोरेगावला. रुको जरा, सबर करो. बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. आय नो तुम्हाला आता काय वाटलं असेल, पण हा मुंबईतला गोरेगाव नाहीये, तर हा वांगणी जवळ असलेला गोरेगाव आहे. इकरावरा पाऊस पडतं, विटा भराच्या सोडून यांच्या बाता चालल्या. इथल्या पेट्रोल पंपवाल्याला जास्त पैसा भेटावा म्हणून वांगणीला गेल्यावर आम्ही पेट्रोल टाकला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पेट्रोल भरून पुढे जायला निघालो. हे आहे शेलू. आमचे तर खूप रिलेटिव्ह आहेत तिथे. तुमचे सुद्धा आहेत का असतील तर येस असं टाईप करा. रस्त्यातून जाताना आम्हाला काळे झालेले ढग डोंगराभोवती पक्षासारखे गिरक्या घेताना दिसत होते. हा लॉग 15 ऑगस्टचा आहे. इथे तुम्ही बघू शकता शाळेतली पोरं स्वातंत्र्य दिन साजरा करून घरी चॉकलेट्स वगैरे घेऊन चालली आहेत. आणि इथे मोठी पोरं त्यांच्या जीएफ सोबत माथेरान फिरायला चालले आहेत. या साईडला काय होतं काय माहिती, पण किल्ल्यासारखं बांधकाम केलेलं होतं. खूप भारी वाटत होतं बघायला. पुढे गेलो तर जिथे नजर जाते तिथपर्यंत ट्रॅफिकच दिसत होती. असं वाटतंय आमच्यासारखे सगळंच विकेंडला बाहेर फिरायला निघाले आहेत. कसे तरी कोपऱ्यातून गाडी आम्ही बाहेर काढली. माथेरानला जाणाऱ्या गेटजवळ आम्ही पोहोचलो तर इथे सुद्धा माणसांची आणि गाड्यांची तेवढीच गर्दी बघायला मिळाली. तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला जायला निघालो तर लगेच पावसाने हजेरी लावली. भूक पण खूप लागली होती. मग काय आम्ही सुद्धा हायवे जवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जाऊन थोडं खाऊन घेतलं. व्हिडिओ क्लिअर नाही दिसत आहे बिकॉज मोबाईलवर पावसाचं पाणी पडत होतं. खाऊन झाल्यानंतर आम्ही पळसरेच्या दिशेने जायला निघालो. रस्त्यात जाताना आम्हाला एक स्पॉट दिसलं. आम्ही बघायला तिथे गेलो. मी मासे खात नाही, पण मला बघायला खूप आवडतं. सो मी इथे मासे पकडायचा ट्राय करत होते. पाणी घाण होतं, पण ते जवळ होतं तर खूप छान वाटत होतं. पुढे गेलो पळसदरीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आत गेल्यानंतर स्वामींची प्रेम लावली आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोटचे स्वामी पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान 22 दिवस इथे राहिले होते. दर्शनासाठी इथे किती मोठी लाईन लागली आहे बघा. मठाच्या एंट्रीलाच इथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. काही भक्त इथे बसून नामस्मरण करत होते, तर मठाच्या आतमध्ये स्वामींची आरती चालू होती. आम्हाला दुसऱ्या प्लेसेसना सुद्धा व्हिजिट करायचं होतं, म्हणून वेळ न घालवता आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला जायला निघालो. कर्जत खोपोली हायवेवरून जाताना शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला तर मन एकदम भरून आलेलं. मराठी माणसाची हीच तर खरी संपत्ती आहे. आता आम्ही गेलो खोपोली येथे असलेल्या गगनगिरी महाराज मठाजवळ. ही आहे पाताळगंगा नदी. गगनगिरी महाराजांनी याच पाताळगंगा नदीमध्ये उभे राहून तासनतास जल तपश्चर्या केली होती. पुढे जाऊन आम्ही गाडी पार्क केली. मठाच्या आत गेल्यावर खूप आवाज येत होता आणि सजवलेलं सुद्धा होतं, म्हणून आम्ही बघायला तिथे गेलो. तर एक मराठी वेडिंग चालू होती. नवऱ्याचा कान त्याच्या 3 मेहुण्यांनी पकडून धरलेले. त्याच्या तोंडाकडे बघून तर असं वाटत होतं की मनातल्या मनात त्यांना खूप शिवाय देत असेल. हा आहे सगळा मठाचा परिसर. किती मोठा आहे बघा आणि दर्शनासाठी लागलेली लाईन पण बघा किती मोठी आहे. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि जे समोर दिसत आहे ते एक शिव मंदिर आहे. आजूबाजूला डोंगराळ भाग असल्यामुळे इथे माकडे सुद्धा खूप होती. गुहा बघायची म्हणून मी केस हळवत पुढे जायला निघाले. कोणाच्या हातात काही खायला वगैरे दिसलं की हे खेचून घेत होते. काही माणसं सुद्धा अशीच असतात, त्यांना दुसऱ्यांचं हिसकावून घ्यायला खूप आवडतं. अशांना इग्नोर करून आम्ही चढणीच्या रस्त्याने पुढे गेलो. खरं सांगते लिटरली पाय कापत होते. जो गुहेत जाऊन आलेला आणि आम्हाला बोललेला की जवळच आहे त्याला धरून मारावं असं वाटत होतं. पुढे चालत गेल्यानंतर इकडे बघा यांनी किती साधना करायला लावले. जेवढे पण लोक गुहेत जाऊन आलेले त्यांनी या चढणीच्या रस्त्यावर बसून घेतलेलं. काही तर फोटोज काढत होते.
रिटर्न तर जाऊ शकत नव्हतो. किती लांब आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण बघायचं देखील होतं. मग काय करणार? गेलो कसं तरी वर. एंट्री केल्यानंतर गुहेच्या समोरच एक छोटा वॉटरफॉल होता. नशीब गुहेत जाताना तरी पायऱ्या होत्या. पायऱ्या चढून आम्ही गुहेच्या दिशेने जायला निघालो. ही आहे गुहा, जिथे गगनगिरी महाराज ध्यान करत होते. इथल्या त्यांच्या मूर्त्या देखील ध्यानस्थ आहेत. आम्ही VIP सारखं विदाऊट लाईनने आत गेलो. त्यानंतर आम्ही खाली उतरून नेक्स्ट डेस्टिनेशनला जायला निघालो. इथे एवढ्या चिखलामध्ये फुटबॉल खेळत आहेत. घरी जर कामं सांगितली असती तर अशी चिखलात केली नसती. ये बड़ी अच्छी बात कही आप। हा आहे खंडाळा घाट व्ह्यू पॉइंट. हे ठिकाण ओल्ड मुंबई पुणे हायवेवर आहे. इथे तुम्हाला उंटसवारी सुद्धा करता येते. बोरघाट रेल्वे मार्गावरून बोगद्यातून जाणाऱ्या ट्रेन इथून खूप छान दिसतात. तसंच खोपोलीचा परिसर सुद्धा दिसतो. इकडे बघा गाईज, फोटो काढण्यासाठी कुठे गेलेत. जसे काय इथून फोटो काढले तर यांना अवॉर्डच भेटणार आहे. हा आहे खंडाळा तलाव. या तलावामध्ये तुम्ही बोटिंग सुद्धा करू शकता. कारल्याला जाण्याचा प्लॅन होता, पण गर्दी बघता आम्ही न जाण्याचा डिसिजन घेतला. पिलरवर दिसणाऱ्या फोटोचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पिलरवर दिसणारी ही चित्रे तिथल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. खूप भूक लागलेली म्हणून हायवेजवळ असणाऱ्या एका धाब्यावर आम्ही गाडी थांबवली. ऑर्डर आल्यानंतर थोडाही वेळ न घालवता आम्ही लगेच खायला सुरुवात केली. खाऊन झाल्यावर बाजूलाच असलेल्या मगनलाल शॉपमध्ये आम्ही गेलो. शॉपमध्ये गेलो तेव्हा व्हिडिओ काढायची राहून गेलेली, तर आम्ही क्रश चिक्की, हेझलनट मलाई चिक्की आणि चॉकलेट फज घेतलेलं. साईडलाच मेप्रो गार्डन होतं. मग काय गेलो लगेच तिकडे, तर इथे पलेरो क्लॉक गेम चालू होता. जास्त चॉकलेट घेऊ नये म्हणून या भैय्याने त्याला गोल गोल फिरवायला लावलं आहे. पुढे पुढे गेलो तर इकडे ज्यूस वाटायला लावलेला. मग काय आम्ही पण गेलो टेस्ट करायला. गरिबांना वाटून ही लोक जाम पुण्याचं काम करतात. इकडे मी बघत होते की ज्यूसचे कुठले कुठले फ्लेवर आहेत. साईडला सत्यनारायणच्या प्रसादासारखं इथे स्नॅक्स वाटायला लावलेला आणि आम्ही सुद्धा या प्रसादाचा लाभ घेतला. डिप्रेशन डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में। गाईस, तुम्ही इथे बघू शकता चॉकलेटचा पाऊस पडत आहे आणि हा बॉय इथे चॉकलेट झेलत आहे. इकडे कॉस्मेटिक्सचा शॉप होता, सो मी काय आहे ते बघायला आतमध्ये गेले. नंतर आम्ही मागे असलेल्या गार्डनमध्ये फोटो काढायला गेलो. इथे पण बघा किती गर्दी आहे. तुम्ही बोलाल की इथे काहीच नाही घेतलं, आवरा फिरली, तरी लास्ट टाइम महाबळेश्वरहून आम्ही खूप काही घेतलेलं, सो आता काहीच नाही घेतलं. इकडे पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघा किती आहेत. हा छोटासा वॉटरफॉल फोटो काढायला परफेक्ट आहे. फोटो काढत होतच तर पाऊस आला आणि मग आम्ही घराच्या दिशेने जायला निघालो. बदलापूरला पोहोचल्यानंतर आम्ही शेवपुरी आणि पाणीपुरी खाल्ली. फायनली आम्ही घरी पोहोचलो. आजचा व्लॉग इथेच एंड करूयात. व्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.